सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवात 2025मधील पहिले 10 थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकानं विश्वविक्रमाची नोंद केली आहे. त्यांना 25 लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं. हा क्षण सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा ठरला आहे. यापूर्वीही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर 9 थरांचा विश्वविक्रम घडला होता. आज त्या अभूतपूर्व विक्रमापेक्षा 1 थर उंच जात कोकण नगर पथकानं नवा इतिहास घडवला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा असल्याचं सांगत 10 थरांचा विक्रम ही केवळ ठाण्याची नव्हे तर संपूर्ण देशाची शान असल्याचं सांगितलं. खेळाडूंनी आपल्या परंपरेला आधुनिकतेची जोड देत जगभरात ठसा उमटवलाय. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे यांची परंपरा आम्ही पुढे नेली. आजचा क्षण तर अत्यंत गौरवाचा क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी यापूर्वी आमच्या मंचावर 9 थरांचा विक्रम झाला होता. आज 10 थरांच्या नव्या उंचीवर पोहोचल्याचा प्रचंड अभिमान होत असल्याचं त्यांनी सांगितलं. कोकण नगरच्या गोविंदांनी मेहनत, जिद्द आणि शिस्त यांची सांगड घालत महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकवलाय. आपल्याला विश्वास होता की कोकण नगर विश्वविक्रम रचेल. आपला हा विश्वासार्थ ठरल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच जय जवान गोविंदा पथकानंही 10 थर रचत विक्रम करत 5 लाखांचं बक्षीस मिळवलं. या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार, खासदार तसंच इतर मान्यवर आणि मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही हजेरी लावली. मी आपल्याला सांगितलं, हे संस्कृती युवा प्रतिष्ठानची जी हंडी आहे, हा जो मैदान आहे, हा मैदान खऱ्या विश्वविक्रम करण्यासाठीच तयार झालेला मैदान आहे. याच मैदानावर 9 थराचा विश्वविक्रम झाला होता आणि आज याच ठिकाणी 2025ला सर्वप्रथम 2 गोविंदा पथकांनी म्हणजेच कोकण नगर गोविंदा पथक आणि आर्यन या दोघांनी 9 थराचा विक्रम केला. सोबतच आज या ठिकाणी विश्वविक्रम मोडलेला नाही परंतु विश्वविक्रम केलेला असा कोकण नगर गोविंदा पथकाचं मी मनापासून अभिनंदन करतो. अतिशय चांगले थर या ठिकाणी त्यांनी रचले आणि मला अभिमान वाटतो. या गोविंदा पथकाकडे काही लोक दुर्लक्ष करत होते परंतु आदरणीय प्रताप सरनाईक साहेब आणि मी स्वतः या मंडळाच्या पाठीशी होतो आणि त्यांना तयार करण्यासाठी जी काय मदत पाहिजे होती ती सगळी मदत आम्ही केली आणि आज त्या थरात 10 थर रचून विश्वविक्रम करून त्यांनी वेगळ्या इतिहासामध्ये त्यांचं नाव नोंदवलेलं आहे. मला शेवटी त्यांनी विश्वविक्रम मोडलेला आहे, मोडलेला नाही, तोडलेला आहे. हे नवीन केलेला विक्रम आहे. त्यांना 25 लाखाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलंय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
दहिकाला उत्सवाची पंढरी असलेल्या ठाणे नगरीत शनिवारी रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 17 गोविंदा जखमी झाले. यामध्ये 5 आणि 10 वर्षीय 3 बालकांचाही समावेश आहे. जखमींपैकी 5 ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तर 12 ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. यामध्ये 2 मुंबईतील तर 1 नवी मुंबईतील गोविंदांचा समावेश आहे. तर उर्वरित 14 गोविंदा हे स्थानिक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मुसळधार नाही, परंतु ठाणे शहरात पावसानं सकाळपासूनच हजेरी लावली होती. त्यातच मोठ्या रकमांची दहीहंडी असल्यानं ठाणे, मुंबई आणि इतर आजूबाजूच्या शहरातून विविध गोविंदा पथक ठाणे नगरीत दाखल होऊन मानवी मनोरे रचण्याची कसरत करत होते. ही कसरत करताना काही ठिकाणी पडून रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 13 गोविंदा जखमी झाले. त्यांना ठाणे महानगरपालिका आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ आणून त्यांच्यावर उपचार करून काहींना घरी तर काहींना उपचारार्थ दाखल करून घेण्यात आलं. जखमी गोविंदांपैकी कोणाच्या डोक्याला, खांद्याला, छातीला, कमरेला, पाठीला तर कोणाच्या हाताला आणि नाकाला दुखापत झाल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं. तर एका बालकाचा हात फ्रॅक्चर झाल्याचंही सांगण्यात आले. ठाणे महानगरपालिकेनं मेगा भरतीच्या पार्श्वभूमीवर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीची संधी देण्याची मोहीम गतीनं सुरू केली आहे. गेल्या 6 महिन्यात 283 वारसांना कायम नोकरीवर नियुक्तीपत्र देण्यात आले. सुमारे 700 जणांची ही पद्धतीनं नियुक्ती होण्याची शक्यता आहे. यामध्ये मयत, सेवानिवृत्त किंवा सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलं, मुली, पत्नी अथवा पतींचा समावेश आहे. विशेष म्हणजे हक्काच्या नोकरीसाठी वारसांना आता पालिका मुख्यालय गाठण्याची गरज भासणार नाही. प्रभागनिहाय विनंती अर्ज करण्याची सुविधा करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेतील जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त, मयत किंवा ज्यांनी सेवानिवृत्ती घेतली आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क लागू होतो. त्या अंतर्गत ठाणे महापालिकेतही वारसा हक्क देण्याबाबत फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयानुसार तरतूद केली होती. परंतु शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं. यावर सुनावणी देताना जानेवारीमध्ये न्यायालयानं ही स्थगिती उठवली. परिणामी सामाजिक न्याय आणि वित्त मंत्रालयानं सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या अन्वये ठाणे महापालिकेतही वारसा हक्कानं नियुक्ती करण्यात येत आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवत कर्मचाऱ्यांच्या वारसांना हक्काची नोकरी देण्यात येत आहे. अनेक वर्षांपासूनचा हा बॅकलॉग भरून काढण्यात येत असल्यामुळे सुमारे 700 ते 800 नवीन सफाई कर्मचारी वारसा हक्कानं पालिकेच्या आस्थापनावर रुजू होणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे 283 वारसांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मात्र उर्वरित वारसदार रोज पालिका मुख्यालयात अर्ज घेऊन कर्मचाऱ्यांचे वारस गर्दी करतायत. अर्ज पडताळणी, छाननी ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे पाठपुराव्यासाठी या वारसांना खेटा माराव्या लागत आहेत. आधी वारसांना नियुक्तीसाठी थेट महापालिका मुख्यालयात अर्ज करावा लागत होता. मात्र आता ही प्रक्रिया प्रभाग समितीने कार्यालयातूनच करता येणार आहे. अर्ज, छाननी आणि पडताळणी प्रभाग स्तरावर पूर्ण होणार असून अंतिम मंजुरीसाठी फाईल मुख्यालयात पाठवली जाणार असल्याची माहिती उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी दिली आहे. शहरात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली. शनिवार आणि रविवार संततधार पाऊस होता, परंतु आज सकाळपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस कोसळतोय. या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले. तर पावसामुळे घोडबंदर भागातील गायमुख परिसरात पाणी साचलं. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. याचा परिणाम घोडबंदरसह ठाणे शहरातील इतर मार्गांवर झाला असून वाहतुकीची कोंडी झाली आहे. गेले अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसानं शनिवारी ठाणे शहरात हजेरी लावली. भारतीय हवामान खात्यानं 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान ठाणे जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार 15 ऑगस्ट म्हणजे शनिवारी सकाळपासूनच ठाणे शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. शनिवारी सकाळी 11 नंतर पाऊस कमी झाला असला तरी पावसाची रिपरिप मात्र सुरूच होती. परंतु सायंकाळी 7 नंतर या पावसानं पुन्हा जोर धरला. या पावसानं शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे असलेल्या नोंदणीनुसार शनिवारी रात्री 10:30 पर्यंत ठाणे शहरात 42.64 मिलीमीटर पाऊस झाला. तर या पावसाचा जोर रविवारी मध्यरात्री तसंच दिवसाही कायम होता. रविवार असल्यामुळे अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचं नियोजन आखलं होतं. या मुसळधार पावसामुळे मात्र अनेकांचा हिरमोड झाला. रविवारी दुपारनंतर पावसानं पुन्हा जोर धरला. तर आज सकाळपासून पुन्हा पावसानं जोर धरलाय.
3 दिवसाच्या सुट्टीनंतर अनेक जण आज कामाला जात होते. या पावसामुळे नोकरदार वर्गाचेही चांगलेच हाल झाले. त्यांना नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. तसंच वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण झाली. तर भाजी विक्रेते तसेच इतर फेरीवाले विक्रेते यांची देखील या पावसामुळे दैना उडाल्याचं दिसून आलं. ठाण्याच्या सखल भागात म्हणजेच वंदना एसटी डेपो परिसरात काही प्रमाणात पाणी साचलं होतं. त्याचा येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत होता. टीएमसीच्या वतीनं या ठिकाणी पंप लावून पाणी काढण्यात येत होतं. सब मिलके आज ठाण्यातील जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित निष्ठेची महादहीहंडी यंदा मोठ्या उत्साहात साजरी झाली. तोच साज, तोच उत्सव आणि तीच निष्ठा या घोषणेसह पारंपरिक पद्धतीनं ठाणेकरांनी उत्सवाचा आनंद लुटला. यंदाच्या 19व्या वर्षी मुंबईसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती प्रित्यर्थ 1,11,111 ची हंडी, ठाण्यासाठी धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे स्मृती प्रित्यर्थ 1,11,111 ची हंडी, तर महिलांसाठी माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मृती प्रित्यर्थ 51,000 ची हंडी ठेवण्यात आली होती. थर लावणाऱ्या पथकांना रोख बक्षीसही देण्यात आली. या सोहळ्यात सेनेचे आमदार आणि भारतीय सेनेतील पदाधिकारी, मराठी हिंदी गाणी, लोककला आणि सिनेसृष्टीतील कलाकारांच्या कार्यक्रमांनी महादहीहंडीची शोभा वाढवली. गोकुळाष्टमीच्या दिवशी दिव्यांग मुलांसाठी विशेष दहीहंडी फोडण्यात आली. ट्रस्टतर्फे त्यांना आर्थिक मदत आणि पारितोषिकं देण्यात आली. गोविंदा पथकांसाठी ज्युपिटर हॉस्पिटलतर्फे वैद्यकीय सुविधा, तर प्रत्येकासाठी बजाज अलायन्सतर्फे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आलं होतं. स्पर्धा नसलेला हा आनंद देणारा सोहळा सुरक्षिततेसह यशस्वीरित्या पार पडला.